हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते. आज आपल्या वोकॅब्युलरी सिरीजचा तिसरा दिवस आहे. प्रथम आपण काल झालेल्या शब्दांना रिवाइज करूया. तर कालचे 5 शब्द होते: अबाउट, अबाव, अब्रॉड, ॲब्सल्युटली अँड ॲब्स्ट्रॅक्ट. आणि आता आजचे नवीन शब्द बघूया. आपला पहिला शब्द आहे ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कौशल्य. समानार्थी शब्द बघूया. कॅपेबिलिटी म्हणजेच सामर्थ्य किंवा क्षमता, एखादी गोष्ट करण्याची योग्यता किंवा पात्रता. स्किल म्हणजेच कौशल्य, विशिष्ट कार्य चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता. विरुद्धार्थी शब्द बघूया. इनएबिलिटी म्हणजेच असमर्थता किंवा अक्षमता, काहीतरी करण्यास असमर्थ असणे. दुसरा शब्द वीकनेस म्हणजेच दुर्बलता किंवा कमकुवतपणा, कोणत्याही कार्यात ताकद किंवा क्षमता नसणे. याचे उदाहरण बघूया. हर एबिलिटी टू लर्न न्यू लँग्वेजेस इज इम्प्रेसिव्ह. नवीन भाषा शिकण्याची तिची क्षमता आश्चर्यकारक आहे. नेक्स्ट वन ॲब्युझिव्ह म्हणजेच अपमानास्पद किंवा उद्धट. समानार्थी शब्द ऑफेन्सिव्ह म्हणजेच अपमानकारक किंवा दुखवणारा, कोणालाही दुखावणारे किंवा अपमान करणारे. दुसरा शब्द इन्सल्टिंग म्हणजेच अपमानजनक, दुसऱ्याचा अपमान करणारे किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे. विरुद्धार्थी शब्द बघूया. रिस्पेक्टफुल म्हणजेच आदरशील किंवा सन्माननीय, आदराने किंवा सभ्यतेने वागवणारा. पोलाइट नम्र किंवा सभ्य, सौम्य आणि सभ्य वर्तन असलेला. याचेच उदाहरण बघूया. द कोच वॉज फायर्ड फॉर हिज अब्युसिव्ह बिहेवियर. दुर्व्यवहारी वागणुकीमुळे प्रशिक्षकाला काढून टाकण्यात आले. नेक्स्ट वर्ड अकॅडमिक म्हणजेच शैक्षणिक. समानार्थी शब्द एज्युकेशनल म्हणजेच शैक्षणिक, शिक्षण किंवा अभ्यासाशी संबंधित. स्कॉलरली विद्वत्तापूर्ण किंवा अभ्यासपूर्ण, अभ्यास किंवा संशोधनाशी संबंधित. विरुद्धार्थी शब्द बघूया. नॉन अकॅडमिक म्हणजेच अशैक्षणिक, शिक्षण किंवा अभ्यासाशी संबंधित नसलेला. नॉन एज्युकेशनल अशैक्षणिक, ज्याला औपचारिक शिक्षण नाही. याचे उदाहरण बघूया. हिज अकॅडमिक परफॉर्मन्स हॅज इम्प्रूव्ड दिस इयर. यावर्षी त्याचा शैक्षणिक कार्यक्षमतेत सुधार झाला आहे. नेक्स्ट वर्ड ॲक्सेप्ट म्हणजेच स्वीकारणे किंवा मान्य करणे. समानार्थी शब्द बघूया. ॲप्रूव्ह म्हणजेच मंजूर करणे किंवा मान्यता देणे, अधिकृतपणे किंवा मनपूर्वक स्वीकारणे. रिसीव्ह स्वीकारणे किंवा ग्रहण करणे, काहीतरी स्वीकारणे किंवा मिळवणे. विरुद्धार्थी शब्द रिजेक्ट म्हणजेच नाकारणे किंवा अस्वीकार करणे, न स्वीकारणे किंवा अमान्य करणे. डिनाय म्हणजेच नकार देणे, विनंती अमान्य करणे. उदाहरण ही हॅपीली ॲक्सेप्टेड द इन्व्हिटेशन. त्याने आनंदाने आमंत्रण स्वीकारले. नेक्स्ट वर्ड ॲक्सेस म्हणजेच प्रवेश, उपलब्धता किंवा हक्क मिळवणे. समानार्थी शब्द एंट्री प्रवेश, कुठेतरी जाण्याची किंवा पोहोचण्याची संधी. ॲडमिशन प्रवेश किंवा स्वीकार, काहीतरी मिळवण्याची संधी. विरुद्धार्थी शब्द एक्झिट म्हणजेच बाहेर पडणे किंवा निर्गमन करणे, बाहेर जाण्याचा मार्ग किंवा संधी. डिनायल म्हणजेच नकार किंवा प्रवेश नाकारणे, काहीतरी न देणे किंवा नकार देणे. उदाहरण बघूया. ओनली ऑथोराइज पर्सन हॅव ॲक्सेस टू दिस डेटा. ही माहिती फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया.
तोपर्यंत नेहमीप्रमाणे झालेल्या शब्दांचा दिवसभरात बोलताना वापर करा. कंटिन्यू शब्दांना रिवाईज करत राहा. शक्यतो शब्द आणि त्याचा अर्थ मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे शब्द अर्थासह तुमच्या लक्षात राहील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.